गेल्यातले 10 वर्ष मी या पालखी सोहळ्याला यात्रेला दरवर्षी सालाबाद प्रमाणे येतो आणि याच्या 10 वर्षापूर्वी इकडे येणाऱ्या भाविक भक्तांचं प्रमाण कमी होता, पण आज बघाल खंडोराया देवस्थान मुलगाव या तीर्थक्षेत्र ठिकाणी आजच्या मितीला एवढे भाविक भक्त सोमवार असू दे किंवा त्यांची यात्रा असू दे, नाहीतर खंडोबाचं लग्न, हळदी, प्रत्येक कार्यक्रमाला मी बघितलेलं आहे. एवढ्या जल्लोषाने लोक एवढी अलोट गर्दी होते इथे का लोकांचा म्हणजे या देवस्थानवरती एक असलेला विश्वास आणि लोकांची असलेली श्रद्धा कुठेतरी लोकांना त्याच्यातनं काहीतरी अनुभव आला असेल म्हणून दरवर्षीप्रमाणे गर्दी वाढतच असते. याचा अर्थ देव प्रत्येकाला प्रसन्न होतो आणि प्रत्येकाच्या भावना ज्या असतील ते व्यक्त, प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण होत असतील म्हणून जास्तीत जास्त प्रमाणात दरवर्षी इकडे गर्दी वाढतच असते. आता पण तुम्ही बघा आणि म्हणजे या मी 10 वर्षापूर्वीचा इतिहास बघितला तर मला वाटत नाही का शहरातली लोक सोमवारी इकडे कोण येत असेल. आता तुम्ही सोमवारी जरी बघितला तरी सुद्धा एखाद्या यात्रेसारखी म्हणजे पूर्वी जी यात्रा होती तेवढी पब्लिक तर आता सोमवारी येते आणि यात्रेला तर पाय ठेवायला जागा नसते. अशी गर्दी खरोखर हे खंडोबा रायाचं या बदलापूर शहरावर असेल किंवा पूर्ण या परिसरावर जी दृष्टी आहे त्याच्यातनं खरोखर इथलं प्रसन्न वातावरण होतं आणि लोकांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात म्हणून भरपूर भाविक भक्त त्यांच्या दर्शनासाठी येतात. जय मल्हार. मुलगावचं श्री खंडेराय देवस्थान हे जागृत देवस्थान असून नवसाला पावणारा खंडोबा आहे आणि एक जेजुरी म्हणून पण प्रसिद्ध आहे. ज्या लोकांना जेजुरी जायला जमत नाही, अंतर पडते लांबचं, म्हणून ते भाविक मुलगावला येऊन मुलगावच्या खंडोबाचं दर्शन घेतात आणि खरोखर हे जागृत देवस्थान आहे. आणि माघ पौर्णिमेला देवाचा यात्रा उत्सव असतो. पौर्णिमेपासून 2 दिवस किंवा 3 दिवस किंवा 4 दिवस, यावर्षी 4 दिवस यात्रा आलेली आहे. कारण रविवारी पौर्णिमा, रविवारी गावातून पालखी निघते, देवाची भेट घडून गावात परत पालखी फिरवली जाते आणि दुसऱ्या दिवशी सोमवार असल्यामुळे नवसपेठ नाही, मंगळवार असल्यामुळे नवसपेठ नाही म्हणून बुधवारी नवसपेठ आहे. तर 4 दिवस आहे आणि बुधवारी ज्या दिवशी नवसपेठ आहे त्या दिवशी सकाळी देवदर्शन, दुपारी 3 वाजता कुस्त्यांचा कार्यक्रम असतो. कुस्त्या आता बऱ्याचशा ठिकाणी कुठे होत नाही पण आपल्या मुलगावला यात्रेनिमित्त परंपरा चालू आहे. आणि रात्री लोकांसाठी, गावातल्या लोकांसाठी, पाहुणे मंडळींसाठी मनोरंजनाचं कार्यक्रम असतो. आपलं महाराष्ट्राचा कलारंग म्हणून एक मराठी कार्यक्रम आहे. लोकगीतं, कोलीगीतं आणि आपली मराठी गाणी. सौजन्य आपण जय मल्हार क्रीडा मंडळ मुलगाव आणि ग्रामस्थ मंडळ मुलगाव म्हणून करतोय. आणि आता खंडोबा देवाची सेवा ही आपण लहानपणापासून म्हणजे भोईर घराण्याची ही परंपराच आहे का ते देवस्थानचं जी काय पूजा अर्चा आहे, पूजा करण्याचा मान हा भोईरच आहे. पुजारी म्हणून तेच सर्व बघतात. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.